मनातली इच्छा जर पूर्ण व्हायची असल्या ना या दगडावर फक्त हात ठेवायचा, दगड आणि हात दोन्ही बी फिरत असतात. आता सकाळ सकाळ म्हणलं काल पप्पांनी त्यांनी मल्चिंग पेपर आणलेला आहे, तो अर्धा राहिलेला मस्तपैकी आथरून घेऊ आपण. आता तिकडेच गेलो होतो तर मला मुरली बाबाच लगे फोन आला की बाबा टेम्पो आलेला आहे, टेम्पो मोरंडीत जाणार आहे, मोरंडीतल्या तुरी सगळ्या आपल्याला घरी आणायच्यात. आता तेच करायला गेलो, तिकडे मस्तपैकी शर्ट बिर्ट घातला, तुरी एकदम टाचून भरल्या त्या टेम्पोचा बी जीव गेला होता. इतके मस्तपैकी टाचून भरल्या, वरतीच हवा खात मस्तपैकी घरी बसून आलो. म्हणलं आता यांनी मल्चिंगचा पेपर आथरून बिथरून ठेवला असन. आता गेलो घरी तर यांनी सगळा मल्चिंगचा पेपर उरगडून आणला होता भाऊ. परत म्हणलं काय झालं, ते म्हणले डायरेक्ट हवा शिरली होती याच्यात. म्हणलं आता निसर्गापुढं कोणाचं काय चालणार आहे बाबा. आणि आमचं कालच ठरलं होतं बाबा, आमचं कुलदेवत म्हणजे धामणगावची देवी मावठी देवीचे दर्शन करून यायचं. आणि तिथं बंटी आणि कुत्र दिसलं. म्हणलं बंटी तू पळत आली काय, एवढी बारीक कस काय झाली. आता म्हणलं चला गाड्या मावठा देवीला उशीर होतोय, मावठा देवीला गेलो, मस्तपैकी दर्शन बिर्शन झालं. आता तुमचे जे काही प्रश्न असतील ना आपल्या मोठ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला भेटून जाते. प्रणित पवार ब्लॉग म्हणून युट्यूबला सर्च करा, आपलं चॅनल लगेच येऊन जाईल. टपकानी सबस्क्राईब आणि टपकानी व्हिडिओला लाईक करून टाका. आता भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये, बाय.